नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। पिकांसोबतच शेतातली माती सुद्धा वाहून गेली। अनेकांची घरदार बुडाली, शेकडो जनावरे दगावली। हे नुकसान अजून भरून निघायचंय, त्यातच अजूनही पावसाचा जोर कायम आहे। या पार्श्वभूमीवर राज्यभरातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे। पण तुम्हाला माहित आहे का, ओला दुष्काळ म्हणजे काय? तो जाहीर करण्याचे निकष काय असतात? त्याचा नागरिकांना कसा फायदा होतो? या व्हिडिओतून जाणून घेऊया चला। आधी थोडक्यात अतिवृष्टी म्हणजे काय हे पाहू। जेव्हा एका ठिकाणी थोड्याच काळात खूप जास्त पाऊस पडतो, म्हणजे एका दिवशी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, त्याला अतिवृष्टी म्हणतात। हवामान तज्ज्ञांच्या मते हवेत असलेली आर्द्रता काही काळ धरली जाऊ शकत नाही, म्हणून पाऊस जोरात पडतो आणि नंतर थांबतो। आता ओला दुष्काळ म्हणजे काय समजून घेऊ। सामान्य दुष्काळ म्हणजे पाण्याची कमतरता, पण ओला दुष्काळ उलट आहे। या परिस्थितीत पाऊस जास्त पडतो, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या पिकांना होत नाही। अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते। पिके पाण्याखाली जातात, मुळे कुजतात आणि जमिनीतील पोषण तत्वे धुतली जातात। घरं, साठवण, जनावरे आणि इतर संसाधनांचे नुकसान होते। हा दुष्काळ पावसाअभावी नाही, तर पावसाच्या अतिरेकामुळे होतो। पण मित्रांनो, खूप पाऊस पडला, शेतात पाणी साचलं, घरं वाहून गेली, म्हणून लगेच ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही। त्यासाठी काही निकष ठरलेले असतात। मित्रांनो, राज्य सरकारने ठरवलेले काही प्रमुख निकष कोणते आहेत जाणून घेऊया। सर्वात आधी तर पिकांचं किती प्रमाणात नुकसान झालं आहे हे पाहिलं जातं। 33% किंवा त्याहून अधिक नुकसान झालं आहे का हे पाहिलं जातं। मग एका दिवसात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे का हे तपासलं जातं। महसूल विभाग, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन या सर्व परिस्थितीचे पंचनामे करतात, अहवाल सादर करतात। यावेळी घरं, जनावरे, शेततळे, रस्ते, पाणी पुरवठा यावर झालेला परिणाम तपासला जातो। मग या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करतात। आता आपण जाणून घेऊ, ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर काय काय मदत मिळते मित्रांनो। तर शेताचे 33% जास्त नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळते। याबरोबरच शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी दिली जाते। वीज, पाणीपट्टी कर यांसारख्या वसुली काही काळासाठी थांबवली जाते। घर, जनावरे, विहिरी, शेततळे, पीक साठा यांचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान दिले जाते। महात्मा गांधी रोजगार हमी यासारख्या योजनांद्वारे ग्रामीण भागात रोजगाराची संधी वाढवली जाते। याशिवाय चारा छावण्या, तात्पुरता निवारा, अन्नधान्य मदत, आरोग्य शिबिरे यांसारखी मदतही पुरवली जाते। लक्षात घ्या मित्रांनो, ओला दुष्काळ ही परिस्थिती साध्या दुष्काळापेक्षा वेगळी आहे, कारण यात पाऊस जास्त पडतो, पण त्यामुळे पिकांना, शेतकऱ्यांना नुकसान होते। मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा भविष्यासाठी योग्य निर्णय घेणे आता अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकार खरंच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येईल का? याबरोबरच तुमच्या भागात घरे, जनावरे, शेतीचे नुकसान झाले असेल तर त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये माहिती देऊन तुमची जास्तीत जास्त साथ सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आहे तर विचारवतू चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।